नमस्कार मंडळी. कुंभ राशी एक मोठा इशारा. अमावस्याच्या रात्री चुकूनही करू नका ही एक चूक. पुढचे 12 तास खूप महत्त्वाचे. कुंभ राशीकरांनो, आजचा हा व्हिडिओ साधा नाही, कारण आजची अमावस्याची रात्र तुमच्यासाठी एक मोठा संकेत घेऊन आली आहे. पुढचे 12 तास तुमच्या जीवनात काहीतरी मोठा बदल घडू शकतात. काही लोकांसाठी धनप्राप्ती, काहींसाठी अचानक संकट, तर काहींसाठी नशिबाचा दरवाजा उघडण्याचा काळ. पण या काळात जर तुम्ही एक छोटी चूक केली तर त्याचा परिणाम पुढचे अनेक दिवस जाणवू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी सांगणार आहे अमावस्येच्या रात्री दिसणारे 3 गुप्त संकेत, जे फक्त कुंभ राशीच्या लोकांनाच अनुभवायला मिळतात. मंडळी, अमावस्या म्हणजे फक्त आकाशात चंद्र दिसत नाही अशी रात्र नाही, की रात्र अनेक गुप्त ऊर्जेंनी भरलेली मानली जाते. प्राचीन काळापासून ऋषी मुनी, तांत्रिक आणि ज्योतिषी अमावस्याला विशेष महत्त्व देत आले आहेत, कारण या रात्री चंद्राची ऊर्जा पूर्णपणे लपलेली असते आणि जेव्हा चंद्र लपतो तेव्हा मनातील भावना, विचार अधिक तीव्र होतात. कुंभ राशीवर शनी आणि वायुत्वेचा प्रभाव असल्यामुळे अमावस्याच्या रात्री तुमचं मन जास्त अस्थिर होऊ शकतं. काही लोकांना अचानक भीती वाटते, काहींना बेचैनी जाणवते, तर काहींना जुन्या आठवणी सतवतात. हे सगळं साधं नसतं. विश्व त्यावेळी तुमच्याशी संकेतामधून बोलत असतं. अनेक वेळा अमावस्याच्या रात्री लोकांना विचित्र स्वप्न पडतात. कोणालाही पाणी दिसतं, कोणालाही अंधार, तर कोणाला एखादी जुनी व्यक्ती स्वप्नात भेटते. ज्योतिषशास्त्रानुसार अशा स्वप्नाचा संबंधी आगामी घटनाशी जोडलेला असतो. कुंभ राशीच्या लोकांनी या रात्री शांत राहणं खूप महत्त्वाचं मानलं जातं, कारण तुमच्या राशीवर ग्रहस्थितीचा हा काळ संवेदनशील बनतो. मंडळी, अमावस्याच्या रात्री घरातील वातावरणही खूप प्रभावी टाकतं. जर घरात भांडण, ओरडणं किंवा नकारात्मकता असेल तर त्याचा परिणाम मनावर अधिक होतो. म्हणून पूर्वीचे लोक अमावस्याच्या दिवशी शांतता ठेवत असत, देवाजवळ दिवा लावत असत आणि रात्री उशीरपर्यंत बाहेर जाणं टाळत, कारण त्यांना माहीत होतं ही रात्र सामान्य नाही. कुंभ राशीच्या लोकांनी आज अचानक एखादा संकेत मिळू शकतो. एखाद्या व्यक्तीची अचानक आठवण येणे, मोबाईलवर जुना मेसेज दिसणे, घरात अचानक शांतता जाणवणे किंवा रात्री अचानक जाग येणे, हे सगळं ऊर्जा बदलण्याचे संकेत मानले जातात. पण घाबरायचं नाही, कारण प्रत्येक अमावस्या काहीतरी जुने संपवते आणि काहीतरी नवीन सुरू करण्याचा मार्ग तयार करते. म्हणून आजची रात्र शांततेत घालवा, मन शांत ठेवा, वाईट विचारापासून दूर राहा, कारण पुढचे 12 तास कुंभ राशीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. कुंभ राशीकरांनो, आता मी तुम्हाला त्या एका चुकीबद्दल सांगणार आहे जी अमावस्याच्या रात्री चुकूनही करू नये. ही चूक अनेक लोक नकळत करतात आणि नंतर म्हणतात सगळं अचानक बिघडायला लागलं. अमावस्याच्या रात्री सर्वात मोठी चूक म्हणजे नकारात्मक बोलणे आणि रागाच्या भरात निर्णय घेणे. होय मंडळी, या रात्री मन खूप संवेदनशील असतं आणि तुम्ही जे बोलतात, ज्या भावना मनात ठेवता, त्याचा प्रभाव अनेक पट वाढतो. जर तुम्ही कोणावर रागवला, भांडण केलं, कोणाचा अपशब्द बोलता, तर त्या नकारात्मक ऊर्जाचा परिणाम तुमच्या मनावर आणि घरावर होऊ शकतो. विशेष कुंभ राशीचे लोक भावनांमध्ये अचानक निर्णय घेतात. कधी कोणाशी बोलणं बंद करतात, कधी रागात नातं तोडतात आणि नंतर पश्चाताप करतात. म्हणून आजची रात्र खूप सांभाळून घालवा. भांडण, रडणे, जुन्या गोष्टी आठवून दुःखी होणे, नकारात्मक व्हिडिओ पाहणे, कोणाला शाप देणे, स्वतःला कमी समजणे, कारण अमावस्येच्या रात्री मनातील विचार वेगाने वाढतात. काही लोकांना या काळात अचानक बेचैनी जाणवते, छातीत धडधड वाढते, मनात भीती येते, झोप लागत नाही. हे सर्व ऊर्जाच्या बदलामुळे होत असल्याचं मानलं जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भीतीने नाही तर शांततेने ही रात्र पार करण्याची आहे. आज जर शक्य असेल तर देवाजवळ एक दिवा लावा, शांत संगीत ऐका, ओम नमः शिवाय म्हणा आणि पाण्याचा आदर करा, कारण कुंभ राशीचा संबंध जलतत्वाशी मानला जातो. मंडळी, अनेक वेळा जीवनात संकट अचानक येत नाही, त्याआधी संकेत मिळत असतात आणि अमावस्येची रात्र अशाच संकेताची रात्र मानली जाते. म्हणून आज शब्द सांभाळा, राग सांभाळा आणि मन शांत ठेवा, कारण पुढचे 12 तास तुमच्या ऊर्जेला आणि निर्णयांना प्रभावित करू शकतात. कुंभ राशीकरांनो, अमावस्येच्या रात्री काही संकेत असे असतात जे प्रत्येकाला समजत नाही, पण ज्याची रास कुंभ असते त्यांना हा संकेत मनातून जाणवू लागतात. कधी अचानक बेचैनी वाढते, कधी कोणाची तरी आठवण सतत येते, तर कधी मन वारंवार एकाच गोष्टीकडे इशारा करत राहतं. हे फक्त विचार नसतात, अनेक लोक याला विश्वाचा संकेत म्हणतात.
पहिला गुप्त संकेत रात्री 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान तुमची अचानक जाग आली आणि पुन्हा झोप लागत नसेल तर तो एक ऊर्जा बदलण्याचा संकेत मानला जातो. अनेक ज्योतिषांच्या मते या वेळेला मन सर्वात जास्त संवेदनशील असतं. त्यावेळी भीती न बाळगता शांतता देवाचं नाव घ्या. दुसरा संकेत, आजच्या रात्री काही लोकांना पाणी दिसू शकतं. नदी, पाऊस, समुद्र किंवा वाहणारं पाणी. कुंभ राशीसाठी पाण्याचं स्वप्न धनप्राप्ती किंवा मोठ्या बदलण्याचा संकेत मानला जातो. पण जर स्वप्नात अंधार, रिकामा रस्ता किंवा तुटलेल्या वस्तू दिसल्या तर पुढचे काही दिवस सावध राहण्याचा इशारा असू शकतो. जुन्या आठवणीची तिसरा संकेत, आज अचानक जुन्या व्यक्तीची आठवण येऊ शकते. त्यांच्याशी अनेक दिवस संपर्क नाही, ज्याचा मेसेज किंवा फोनही येऊ शकतो. हे योगायोग वाटत असेल तर अनेक लोक याला कर्माचा संकेत म्हणतात. चौथा संकेत, घरातील अचानक शांतता. कधीकधी अमावस्येच्या रात्री घरात एक वेगळी शांतता जाणवते. टीव्ही चालू असताना मन शांत राहत नाही. अचानक वातावरण जड वाटू शकतं. अशा वेळी वाद टाळा, मोठ्या आवाजात बोलू नका आणि घरात दिवा लावू नका. पाचवा संकेत, मन सतत इशारा देत राहणं. काही कुंभ राशींच्या लोकांना आज सतत असं वाटेल की काहीतरी होणार आहे. हे मनात भ्रम नसतो तर अनेक जण म्हणतात, कारण कुंभ राशीचे लोक ऊर्जा आणि वातावरण पटकन जाणवतात. मंडळी, हे संकेत घाबरवण्यासाठी नाही तर सावधान राहण्यासाठी असतात. जर तुम्हाला यापैकी एक संकेत मिळाला तर मन शांत ठेवा. घाईत निर्णय घेऊ नका, कारण अमावस्येची रात्र जुनी ऊर्जा संपवून नवीन सुरुवात करण्याचा काळ मानला जातो आणि कदाचित ही रात्र तुमच्या आयुष्यातील मोठं सत्य समोर आणू शकतं. कुंभ राशीकरांनो, आता प्रश्न येतो, पुढच्या 12 तास इतकं महत्त्वाचे का मानले जातात? कारण अमावस्येच्या नंतर ऊर्जा सर्वात जास्त प्रभाव टाकते. ती मनावर, नियमावर आणि नशिबाच्या दिशेवर. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात घेतलेला काही निर्णय पुढचे अनेक दिवस परिणाम देतात. म्हणूनच आज घाईत काही करू नका. विशेष 12 तास टाळा. कोणालाही पैसे उधार देणे, मोठे व्यवहार करणे, नात्यात भांडण, रागात निर्णय, कोणावर विश्वास ठेवून गुपित सांगणे, कारण आज लोकांची खरी ओळखही समोर येऊ शकते. काही कुंभ राशीच्या लोकांना आज अचानक एखादी गोष्ट समजेल ज्याच्यावर त्यांचा विश्वास बसणार नाही. कोणीच खरं रूप दिसेल तर कोणाला अचानक धनाशी संबंधित बातमी मिळेल. या काळात तुमचं मन खूप वेगाने विचार करत राहील. एकच वेळ अनेक गोष्ट डोक्यात चालू राहतील. पण लक्षात ठेवा, आज शांत राहणार नाही माणूस योग्य निर्णय घेणार. आज रात्री झोपण्यापूर्वी एक छोटा उपाय नक्की करा. एका तांब्यात स्वच्छ पाणी भरा, देवाजवळ ठेवा आणि मनात शांततेने प्रार्थना करा. म्हणा, माझ्या घरात शांतता राहू दे, वाईट ऊर्जा दूर होऊ दे, असं म्हणलं जातं. त्यामुळे मनातील भीती कमी होते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आज कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका, कारण या काळात भ्रम आणि गैरसमज वाढू शकतात. कुंभ राशीचे लोक मनाने चांगले असतात, पण कधीकधी भावनांमध्ये फसतात. म्हणून पुढचे 12 तास महत्त्वाचे आहेत. निरीक्षण करा आणि स्वतःच्या मनाला आवाज ऐका, कारण विश्व तुम्हाला काहीतरी संकेत देत असू शकतात. कुंभ राशीकरांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग. अमावस्येच्या रात्री घाबरण्याची गरज नाही, पण काही गोष्टी पाळल्या तर मन शांत राहणं, सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. आज मी तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहे जे अनेक लोक अमावस्येच्या रात्री करतात. घरात दिवा लावा. पहिला उपाय, संध्याकाळी देवाजवळ तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावा. असं मानलं जातं, प्रकाशामुळे घरातील नकारात्मकता कमी होते. दिवा लावताना शांतपणे प्रार्थना करा. मोठ्या मागण्या करू नका. मन शांत ठेवा. दुसरा उपाय, पाण्याचा आदर करा. कुंभ राशीचा संबंध जलतत्वाशी मानला जातो, म्हणून आज पाण्याचा अपमान करू नका. रात्री पाणी वाया घालवू नका. शक्य असेल तर झोपण्यापूर्वी एका तांब्यात पाणी भरून ठेवा. अनेक लोक याला शांततेचा संकेत मानतात. तिसरा उपाय, घरात भांडण टाळा. आजच्या रात्री आवाज चढवू नका. रागात कोणालाही वाईट बोलू नका, कारण अमावस्येच्या रात्री बोललेले शब्द मनावर खोल परिणाम करतात असं मानलं जातं. चौथा उपाय, शांत मन ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी ओम नमः शिवाय किंवा आपल्या श्रद्धेनुसार देवाचं नाव 21 वेळा म्हणा. यामुळे मन शांत होतं आणि भीती
कमी होते असं अनेक जण म्हणतात. 5वा उपाय, नकारात्मक गोष्टीपासून दूर राहा. रात्री उशीरपर्यंत भयानक व्हिडिओ पाहणे, वाईट विचार करणे, जुन्या दुःखात हरवून जाणे हे टाळा. त्याऐवजी तुम्ही जुने दुःख हरवून जाणे हे ऐका. शांत संगीत ऐका किंवा काही वेळा शांत बसा. मंडळी, अमावस्येची रात्र म्हणजे शेवट नाही, ही नवीन सुरुवात रात्र मानली जाते. कधी कधी जीवनात पुढे जाण्यासाठी जुनी ऊर्जा संपणं गरजेचं असतं. म्हणून आजची रात्र शांततेत, प्रार्थनेत आणि सकारात्मक विचारामध्ये घालवा. कारण पुढचे 12 तास तुमच्या मनाला आणि नशिबाला नवीन दिशा देऊ शकतात. कुंभ राशीकरांनो, अनेक लोक विचारतात, अमावस्याला गेल्यानंतर खरं काही बदल होतात का? ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या ही जुनी ऊर्जा संपण्याची रात्र मानली जाते आणि त्यानंतर सुरू होतो नवीन ऊर्जाचा काळ. म्हणूनच काही कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात पुढच्या काही दिवसात अचानक बदल दिसू शकतो. काहींना नवी संधी मिळेल, काहींच्या आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती येईल, तर काही लोक जुन्या त्रासातून बाहेर पडतील. पण हा बदल अचानक होत नाही. विश्व आधी संकेत देतं. कधी मन अचानक शांत वाटू लागतं, कधी एखादी अडकलेली गोष्ट मार्गी लागते, तर कधी अचानक मोठी चांगली बातमी मिळते. हे सगळं ऊर्जा बदलण्याचं चिन्ह मानलं जातं. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही सतत नकारात्मक विचार करत राहिला तर राग, भीती आणि दुःख मनात ठेवणे तर चांगल्या संधीही दूर होऊ शकतात. म्हणून अमावस्येच्या नंतर काही दिवस स्वतःला मानसिकदृष्टी मजबूत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. विशेष कुंभ राशींच्या लोकांनो, या 3 गोष्टी लक्षात ठेवा. घाईत निर्णय घेऊ नका, प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका, स्वतःच्या मनाला एक आवाज ऐका. कारण अनेक वेळा कुंभ राशीचे लोक इतरांसाठी खूप काही करतात, पण स्वतःच्या भावना दुर्लक्ष करतात. पुढच्या काही दिवसात तुम्हाला एखादा मोठा संकेत मिळू शकतो. कदाचित अचानक कोणाशी भेट, एखादी व्यक्ती, फोन किंवा एखादी अशी घटना जी तुमच्या विचारांना दिशा बदलून टाकेल. मंडळी, जीवनात प्रत्येक रात्र कायमची नसते. अंधारात प्रकाश येतोच येतो. ही अमावस्या तुमच्या जीवनातील नवीन सुरुवातीचा संकेत असू शकते. कुंभ राशीकरांनो, आजचा हा इशारा साधा नव्हता. अमावस्येची रात्र तुमच्या जीवनात काहीतरी मोठा बदल घेऊन येऊ शकते. म्हणून पुढचे 12 तास शांत राहा, विचारपूर्वक निर्णय घ्या आणि कोणताही नकारात्मक गोष्टीपासून दूर राहा. कधीकधी विश्व आधी संकेत देतं आणि नंतर घटना घडवतात. म्हणून आज मिळणारे संकेत दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि अशाच एका राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका. स्वामी भक्ती शक्ती चॅनलमध्ये राशी भविष्य धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. भेटूया परत रहस्यमय व्हिडिओमध्ये. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.